सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स. 5 जुलैला होणाऱ्या मोर्चासाठी मनसेकडून सामान्य मुंबईकरांना हाक. मनसे नेते संदीप देशपांडेकडून दादर स्टेशन आणि लोकलमध्ये पत्रक वाटप. 5 जुलैच्या मोर्चाचे ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये लगबग. नियोजनासाठी ठाकरेंच्या सेनेकडून संजय राऊत आणि वरुण देसाईंवरती जबाबदारी, तर मनसेकडून बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाईंच्या खांद्यावर धुरा. हिंदीच्या मुद्द्यावरील मोर्चाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा. पूर्ण ताकदीने मोर्चात सहभागी होणार खासदार सुप्रिया सुळेंची माहिती. 5 जुलैच्या मोर्चामध्ये राष्ट्रवादीचा कोणताही नेता सहभागी होणार नाही, खासदार सुनील तटकरे यांची माहिती. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, तटकरे यांची प्रतिक्रिया. ठाकरे बंधूंच्या मोर्चाबाबत भाजपचं वेट अँड वॉचची भूमिका. पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर सावध पवित्रा. भाजपचं अजूनही विचारमंथन सुरू. शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याआधी विलास शिंदेंची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी, तर नाशिक महानगर प्रमुखपदी मामा राजवाडेंची नियुक्ती. अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या 42व्या वर्षी मृत्यूचं कारण अस्पष्ट. पतीचा माध्यमांशी बोलायला नकार. संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये आश्रमात घुसून महिला कीर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या. शेजारच्या मंदिरातील साहित्यांची तोडफोड. एप्रिल महिन्यात संगीता यांना दिली होती जीवे मारण्याची धमकी. पनवेलमध्ये मुलींच्या बालगृहाबाहेर फुटपाथवरती सापडलं नवजात अर्भक. उच्चभ्रू वस्तीमध्ये अर्भक रस्त्यावरती सोडलं. सेरेला कपडे आणि इंग्रजीत लिहिलेली चिठ्ठी मिळाली. इंदापुरातल्या बेलवडीत तुकोबांच्या पालखीचं गोल रिंगण, तर ज्ञानोबांची पालखी फलटणकडे रवाना होणार. तुळजापुरात संत गजानन महाराजांच्या पालखीचं जल्लोषात स्वागत. कुख्यात दहशतवादी साकीब नासाचा मृत्यू. महाराष्ट्र आयसिस मॉड्यूलमधील आरोपी होता. ब्रेन स्ट्रोकमुळे नासाचा मृत्यू. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.